डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 या दिवशी महाड या ठिकाणी जो पाण्याचा संघर्ष केला, तो संघर्ष त्याची ही निशाणी या ठिकाणी आहे। हे 14 तळे आहे महाड या ठिकाणी। महाडला आपण क्रांतीभूमी असं म्हणतो। ही क्रांतीभूमी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकतर 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्याच पद्धतीनं थोडं बाजूला आणखी मनुस्मृती दहनचा कार्यक्रम देखील बाबासाहेबांनी याच ठिकाणी केलेला आहे। ही अतिशय क्रांतीभूमी आहे। ते आपण पाहू शकता की महाडचं हे 14 तळे कशा प्रकारचं आहे आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील खूप छान उभा आहे। या ठिकाणचा हा संघर्ष केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तर समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठीचा हा संघर्ष होता। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडची जी निवड केली पाण्याचा सत्याग्रह करण्यासाठी, ही अतिशय महत्त्वाची होती। फिरून बाजूला या ठिकाणी जे कोटेशन दिलेलं आहे ते म्हणजे हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे। हे या क्रांतीचं, या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचं मूलभूत तत्त्वज्ञान आहे की हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर मानवाच्या मूलभूत हक्कासाठी होता। अतिशय महत्त्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतिकारी महान अशा कार्याला मानाचा जय भीम।